हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर। मित्रांनो, कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, त्याचे क्लासिफिकेशन, त्याचे कोणते कोणते सब टाइप आहेत आणि मित्रांनो कोणते कोणते ड्रग ऍक्ट होतात अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जे इनहिबिट करणारे ड्रग आहेत आणि त्यांची ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहेत। मित्रांनो, आज फ्री ऑनलाईन बॅच डे किती आहे? डे 14 आहे। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशन मध्ये बघू की रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर मध्ये कोणते कोणते सब क्लास आहेत। तर हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर करणारे ड्रग। तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग इन्क्लूड होणार आहेत? एसीई इनहिबिटर म्हणजेच रेनिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिट करणारे ड्रग। तर याच्यामध्ये इन्क्लूड होतात मित्रांनो कॅप्टोप्रिल, इनापिरिल, जे लास्टला पिरिल असणारे ड्रग आहेत ते एसीई इनहिबिटर मध्ये इन्क्लूड होतात, राईट। त्याच्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर म्हणजेच AT1 रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग। आणि नंतर मित्रांनो, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम मधला थर्ड क्लास कोणता आहे? डायरेक्ट रेनिन इनहिबिटर। तर मित्रांनो, हे तिन्ही क्लास आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण स्टार्ट करणार आहेत एसीई इनहिबिटर म्हणजेच अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर। तर मित्रांनो, एसीई इनहिबिटर खूप महत्त्वाचे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत आणि ह्यांची ऍक्टिव्हिटीवर, मोड ऑफ ऍक्शन वर एखादा क्वेश्चन तुम्हाला डीआयच्या एक्झाम मध्ये विचारू शकतात, म्हणून व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या। इथे बघा, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर आर ओरली इफेक्टिव्ह। तर मित्रांनो, हे ओरली पण अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवतात। यूज्ड आयदर अलोन ऑर द कॉम्बिनेशन विथ अदर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट फॉर द ट्रीटमेंट ऑफ माइल्ड ऑर मॉडरेट हायपरटेन्शन। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जे काही ड्रग आहेत ते कशासाठी यूज करणार आहेत आपण? हायपरटेन्शन म्हणजे वाढलेलं जे ब्लड प्रेशर असणार आहे ते कितीने वाढलेलं असायला पाहिजे मित्रांनो? 140 mmHg पेक्षा जास्त किंवा 90 mmHg पेक्षा जास्त जे ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेले त्याला नॉर्मल लेवलला कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो एसीई इनहिबिटर म्हणजेच अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम याला काय करणार आहेत? इनहिबिट करणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे लास्टला पिरिल आहेत, रिमिपिरिल असेल, हे पिरिल एंडिंगला जेन आहेत, हे ते कॅटेगरीचे आपण ड्रग आधी बघितलेले आहेत। तर मित्रांनो, इथे आपण त्याची मोड ऑफ ऍक्शन समजणार आहेत की हे ऍक्च्युअली कोणत्या प्रोसेसला इनहिबिट करतात। तुम्हाला माहिती, आपण ऑलरेडी सांगितलेलं की रेनिन अँजिओटेन्सिन इनहिबिटर। तर मित्रांनो, इथे बघा, हे अँजिओटेन्सिन जे आहे विथ दी हेल्प ऑफ रेनिन, किडनीचा जो एन्झाइम रेनिन आहे तो काय करतो? अँजिओटेन्सिनोजनला कन्वर्ट करतो अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये, राईट। तो फर्स्ट मध्ये कन्वर्ट झाला तर फर्स्ट कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये। तर मित्रांनो, हे अँजिओटेन्सिन फर्स्ट जे कन्वर्ट होणार आहे अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये, तर या प्रोसेसला मित्रांनो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम म्हणजेच एसीई रिक्वायरमेंट असतो। म्हणजे अँजिओटेन्सिजन कन्व्हर्टिंग एन्झाइम हा रिक्वायर्ड असणारे या प्रोसेसला कंप्लीट होण्यासाठी, म्हणजेच अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी। मित्रांनो, अँजिओटेन्सिन सेकंड नंतर काय करणार आहे? ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करणार आहे, कशासाठी? अल्डोस्टेरॉन रिलीज करण्यासाठी। आणि ते रिलीज झाल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो? सोडियम आणि वॉटर काय होणार आहे? रिटेन्शन होणार आहे। ते रिटेन्शन झालं तर ऑटोमॅटिक काय होणार आहे मित्रांनो? ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे। आणि इकडून दुसरे जर बघितलं तर ते अँजिओटेन्सिन सेकंड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? वॅसो कन्स्ट्रिक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहे। आणि वॅसो कन्स्ट्रिक्शन झाला की ब्लड प्रेशर वाढणार आहे। ही झाली नॉर्मल अँजिओटेन्सिन प्रोसेस। पण आपले जे ड्रग आहेत मित्रांनो ते काय करणार आहेत? हे जे अँजिओटेन्सिन फर्स्ट आहेत तेच कन्वर्ट होऊ देणार नाहीत अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये। म्हणजे एसीई जे आहे रिक्वायर्ड असणार या प्रोसेसला, याला काय करणार आहेत मित्रांनो? ब्लॉक करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत। म्हणजे इथे स्टॉप झालं तर ब्लड प्रेशर वाढणार आहे का? नाही वाढणार, असं हे ड्रग ऍक्ट करणार आहेत। तर मित्रांनो, ह्याची मोड ऑफ ऍक्शन इथं
थेरी पार्ट मध्ये तीच दिलेली आहे, आपण जे ऑलरेडी डिस्कस केलं डायग्राम मध्ये इझिली. इथे बघा, दिस ड्रग इनहिबिट द अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम विच हायड्रोलायझेस द इनएक्टिव्ह angiotensin first to active angiotensin second. This inhibition of ACE reduce the formation of angiotensin second. तर मित्रांनो, हे ACE म्हणजे angiotensin converting enzyme ला इनहिबिट जर केलं तर angiotensin second ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येणार आहे का? नाही येणार आहे. म्हणजेच काय होणार मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ angiotensin second काय होणार आहे? इनहिबिट होणार आहे. आणि नंतर मित्रांनो इथे बघा, decrease angiotensin mediated secretion of aldosterone from the adrenal cortex. म्हणजे इथे हे इनहिबिट झाले ACE, तर मित्रांनो अल्डोस्टेरॉनचं जे सिक्रेशन होणार आहे ते होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार नाही, हे एजंट असे कंट्रोल करणार. ॲज अ रिझल्ट पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स इज लोवर्ड अँड द सॉल्ट अँड वॉटर रिसेशन इज रिड्यूस्ड. Plasma resin activity increases due to loss of negative feedback and the serum potassium may raise due to less of aldosterone. नंतर बघा, inhibition of a converting enzyme by this drug also decrease the inactivation of bradykinin, a potent endogenous vasodilator, and this add to lowering effect. तर मित्रांनो हे काय होणार आहे, हे ड्रग ACE इनहिबिट करण्याच्या नंतर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे इनएक्टिवेशन ऑफ ब्रॅडिकायनिनचं. हे पण मित्रांनो काय करणार आहे, हेल्प करणार आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी. नंतर मित्रांनो बघू, हे जे काही ACH इनहिबिटर ड्रग असतील, कॅप्टोप्रिल असेल, रॅमिप्रिल असेल, हे सर्वांची ॲडवर्स रिॲक्शन बघणार आहेत. द मोस्ट ऑफ कॉमन साइड इफेक्ट विथ कॅप्टोप्रिल आर लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन, रॅश, प्युरिटीज. कॉमन साइड इफेक्ट विथ इनाप्रिल. तर मित्रांनो कॅप्टोप्रिल सोबत साइड इफेक्ट कोणता होणार आहे, लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन, रॅश हे साइड इफेक्ट आहेत. कॉमन साइड इफेक्ट इनाप्रिल आर हेडॅक, डायझिनेस आणि फटीग. तर इनाप्रिल सोबत कोणते कोणते साइड इफेक्ट आहेत, हेडॅक होईल, डेझिनेस होईल किंवा फटीग उदासीनता होणार आहे. विथ लिसिनोप्रिल आर GIT अपसेट, लाइट हेडनेस अँड फटीग. तर मित्रांनो हे साइड इफेक्ट आहेत. नंतर बघूत मित्रांनो, अदर ॲडवर्स रिॲक्शन नोटेड ऑकेजनली विथ द ऑल द 3 ड्रग्स इन्क्लुडेड CNS. तर मित्रांनो हे जे ड्रग आहेत त्याचे अदर साइड इफेक्ट जे मेजर असणार आहेत कधी कधी होऊ शकतात. तर CNS वर कोणते कोणते साइड इफेक्ट होऊ शकतात, इन्सोमेनिया, पॅरासिसियास. नंतर मित्रांनो इथे GITचं दिलेलं आहे, GIT रिलेटेड कोणते कोणते साइड इफेक्ट हे होणार आहेत ACH इनहिबिटर ड्रगमुळे. त्याच्यामध्ये नॉझिया, वोमिटिंग, डायरिया, अल्टर्ड टेस्ट सेन्सेशन हे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर मित्रांनो नंतर बघू की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर कोणते कोणते साइड इफेक्ट असणार आहेत. ACE इनहिबिटर, त्याच्यामध्ये काय आहे, चेस्ट पेन, पाल्पिटेशन, हायपोटेन्शन. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे काही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग असणार आहेत त्यांचा ऑटोमॅटिक साइड इफेक्ट हा पण आहे की हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी करू शकतात. काही सिच्युएशन मध्ये एकदम ब्लड प्रेशर कमी पण होऊ शकतो, पण आपल्याला मित्रांनो ब्लड प्रेशर कसं पाहिजे, नॉर्मल पाहिजे, राईट. नंतर बघा अदर साइड इफेक्ट, कफ, रॅश, बोन मॅरो डिप्रेशन, इम्पेटन्स, मसल क्रॅम्प्स हे सर्व अदर साइड इफेक्ट मध्ये आहेत. तर मित्रांनो ही जे नोट्स मी काढलेली आहे ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, त्याचं काही तुम्ही टेन्शन नका घेऊ. नंतरचा पॉइंट आहे मित्रांनो थेरॅपेटिक युजेस. तर मित्रांनो ACE इनहिबिटर जे ड्रग आहे त्याचं थेरॅपेटिक यूज काय आहे, द ACE इनहिबिटर कॅन बी यूज टू ट्रीट ऑल डिग्री ऑफ hypertension either alone or in the combination with other antihypertensive drug. तर मित्रांनो ACE इनहिबिटर जे ड्रग आहेत तर मित्रांनो ते कशासाठी यूज होतात, सगळ्या प्रकारच्या हायपरटेन्शन मध्ये यूज होतात. आणि मित्रांनो हे ड्रग अदर ड्रगच्या कॉम्बिनेशन मध्ये पण दिले जाऊ शकतात. दे आर स्पेशली युजफुल इन केस वेअर अदर स्टेप 1 अँड स्टेप 2 ड्रग हॅव फेल्ड. तर मित्रांनो ज्या वेळेस फर्स्ट आणि स्टेप सेकंडचे ड्रग फेल होणार आहेत हायपरटेन्शन कंट्रोल करण्यासाठी, तर त्यावेळेस मित्रांनो हे ड्रग पेशंटला इंजेक्ट करतात मित्रांनो. नंतर these agents are also used as adjunct in the treatment of refractory congestive heart failure with
डायजेशन आणि डायरेटिक्स. तर मित्रांनो ह्याचं कॉम्बिनेशन मध्ये पण यूज करतात. नंतरचं बघा मित्रांनो आपण याचं डोस बघणार आहेत. ACE इनहिबिटर म्हणजेच अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर. तर मित्रांनो इथं कॅप्टोप्रिलचा आधी बघू. द इनिशियल डोस ऑफ फॉर माइल्ड आणि मॉडरेट हायपरटेन्शन इज 12.5 to 25 mg twice a day or thrice a day, may be increased gradually up to 15 mg twice a day, thrice a day to obtain adequate control. तर मित्रांनो 12.5 ते 25 mg 2 वेळेस BID मिक्स केली तर काय आहे मित्रांनो 2 times a day आणि मित्रांनो 3 times a day TID. तर मित्रांनो हे इन्क्रीज पण करू शकतात ॲडेक्वेट कंट्रोल करण्यासाठी. नंतर मित्रांनो इनाप्रिलचा डोस बघू. द इनिशियल डोस इज 5 mg वन्स डेली. युजुअल डोस रेंज इज 10 to 14 mg वन्स और ट्वाइस डेली. नंतर तर मित्रांनो लिसिनोप्रिलचा इनिशियल डोस किती असणार आहे 10 to 20 mg वन्स डेली आणि युजुअल डोसेस रेंज किती असणार आहे 20 to 40 mg डेली असणार आहे. तर मित्रांनो हे आपण ACE इनहिबिटर बघितले. तर मित्रांनो ह्याच्यात आपण जर सेकंड कॅटेगरी बघितली क्लासिफिकेशन मध्ये तर ती कोणती होती मित्रांनो अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर म्हणजेच ATV. इथे तुम्ही बघू शकता आपण आता जे डिस्कस केलेला ड्रग आहे तो कोणता होता ACE इनहिबिटर. त्याच्यामध्ये कॅप्टोप्रिल इनाप्रिल लिसिनोप्रिल हे जे प्रिल लास्टला असणार आहेत हे काय असणार आहेत ACE इनहिबिटर हे आपण डिस्कस केलेलं. तर मित्रांनो आता आपण डिस्कस करणार आहेत अँजिओटेन्सिन AT1 रिसेप्टर ब्लॉकर. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लास्टला काय असणार आहे सार्टन असणार आहे. सार्टन जर तुम्हाला कोणत्याही ड्रगच्या लास्टला दिसलं मित्रांनो तर तुम्ही समजून जायचं की अँजिओटेन्सिन T1 रिसेप्टरला ब्लॉक करून हे ऍक्टिव्हिटी दाखवणार. कोणती ऍक्टिव्हिटी अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार. तर मित्रांनो आता आपण हे सार्टनचे लोर सार्टन असतील कॅन्डे सार्टन असतील टेलमी सार्टन असेल हे सर्व यांची मोड ऑफ ऍक्शन आता बघणार आहेत मित्रांनो. तर इथे बघा अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. तर मित्रांनो ह्याचा आपण मोड ऑफ ऍक्शन बघणार आहेत आणि ह्याचे युजेस पण सेम असणार आहेत. कशासाठी यूज होतात हायपरटेन्शनला कंट्रोल करण्यासाठी. आणि मित्रांनो हे हायपरटेन्शन कसं कंट्रोल करणार आहेत तर ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही सार्टन म्हणजे मित्रांनो लास्टला सार्टन ज्याही ड्रगचं लास्टला येतो तर ते इन्क्लूड होतात. तर इथे बघू ब्लॉक द वॅसोकन्स्ट्रिक्टर अँड अल्डोस्टेरॉन सिक्रेशन इफेक्ट ऑफ अँजिओटेन्सिन सेकंड बाय सेलेक्टिव्हली ब्लॉकिंग बाइंडिंग ऑफ अँजिओटेन्सिन सेकंड टू द AT1 रिसेप्टर फाउंड इन मेनी टिश्यू वॅस्क्युलर स्मूथ मसल ॲड्रिनल ग्लँड. तर मित्रांनो ही मोड ऑफ ऍक्शन सांगितलेली आहे त्यांनी. तर मित्रांनो आपण या डायग्राम मध्ये चार्ट मध्ये आपण व्यवस्थित मोड ऑफ ऍक्शन समजून घेणार आहेत. कोणत्या ड्रगची अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर म्हणजे अँजिओटेन्सिनचे जे रिसेप्टर असणार आहेत त्या रिसेप्टरला ब्लॉक करून हे अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे हायपरटेन्शन जे असतात आहे मित्रांनो त्याला कंट्रोल करणार आहेत हे ड्रग. तर ह्या चार्ट मध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊ यांची मोड ऑफ ऍक्शन. तुम्हाला माहिती आहे की अँजिओटेन्सिनोजन कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये आणि अँजिओटेन्सिन फर्स्ट कन्वर्ट होतो मित्रांनो अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये राईट. आणि अँजिओटेन्सिन नंतर काय करतो ॲड्रिनल कॉर्टेक्सला ऍक्टिव्हेट करतो आणि नंतर ॲड्रिनल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट झाला तर अल्डोस्टेरॉन रिलीज होतो. तो रिलीज झाल्यानंतर सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन होतं आणि ते रिटेन्शन झाल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं राईट. पण इथे मित्रांनो हे जे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहेत त्यांना ARBS असं म्हणलेलं आहे. इथे लोर सार्टन असेल टेलमी सार्टन असेल तर हे काय करणार आहेत अँजिओटेन्सिन सेकंडचे जे रिसेप्टर असणार आहे कोणता रिसेप्टर त्याला मित्रांनो AT1 रिसेप्टर पण म्हणतात. तर मित्रांनो हे रिसेप्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे AT1. तर AT1 जे रिसेप्टर असणार आहे मित्रांनो तर तो रिस्पॉन्सिबल कशासाठी हे आपण आधी डिस्कस करू. तर मित्रांनो हे रिसेप्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत व्यासो कन्स्ट्रिक्शन करण्यासाठी.
जे वेसलचं कन्स्ट्रिक्शन असणार आहे ते करणार आहेत हे, आणि रिस्पॉन्सिबल असणार आहेत अल्डोस्टेरॉन रिलीज साठी. आणि अल्डोस्टेरॉन रिलीज झाला तर काय होणार आहे मित्रांनो, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे. राईट, एवढं तुम्हाला समजलं. नॉर्मल ब्लड प्रेशर इन्क्रीज होण्याची गोष्ट अँजिओटेन्सिन सेकंडमुळे. तर मित्रांनो हे अँजिओटेन्सिन सेकंडचं जे रिसेप्टर असणार आहे AT1 रिसेप्टर, तर आपले अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर काय करणार आहेत, या स्टेपला ब्लॉक करणार आहेत. म्हणजे ह्या रिसेप्टरला ब्लॉक केलं की मित्रांनो वॅसोकन्स्ट्रिक्शन किंवा अल्डोस्टेरॉन रिलीज होणार आहे का, हे रिलीजच नाही होणार. म्हणजे इन्क्रीज होणार आहे का ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार नाहीये मित्रांनो. तर तिथे काय होईल मित्रांनो, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे ह्या अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर ड्रगची. तर तुम्हाला ही मोड ऑफ ऍक्शन खूप इझी आहे, समजलीच पाहिजे मित्रांनो. एवढं नाही समजल्यास तुमचं ड्रग इन्स्पेक्टर होणं खूप डिफिकल्ट स्वप्न आहे. तुम्हाला ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचे आहेत. नंतर मित्रांनो आता आपण याच्यातला थर्ड क्लास बघू. तर पहिला बघितला मित्रांनो आपण ACE इन्हिबिटर, त्याच्यानंतर बघितला मित्रांनो अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स, आणि मित्रांनो थर्ड कॅटेगरी कोणती असणार आहे, डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर. म्हणजे डायरेक्ट रेनिनला इन्हिबिटर केलं तर मित्रांनो प्रोसेस होणार आहे का कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिन फर्स्ट टू सेकंड मध्ये, नाही होणार आहे. तर ते पण आपण डिटेल डिस्कस करू, आणि ह्याच्यात ड्रग कोणता आहे हे पण बघू मित्रांनो. ॲलिस्किरेन द ओनली अवेलेबल मेंबर ऑफ द लेटेस्ट क्लास ऑफ रेनिन angiotensin RAS inhibitor which act by the blocking catalytic activity of renin and the inhibiting production of angiotensin first and angiotensin second. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, तर ह्याच्यामध्ये रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम, ह्याच्यात इथे RAS चा फुल फॉर्म काय आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इन्हिबिटर, ही मेन क्लास आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर मध्ये ॲलिस्कायरेन एकच हा ड्रग आहे. आपण क्लासिफिकेशन मध्ये पण ऑलरेडी बघितलेले. तो ऍक्ट कसा होतो, विच ऍक्ट बाय ब्लॉकिंग कॅटालायटिक ऍक्टिव्हिटी ऑफ रेनिन. तर हे रेनिनची कॅटालायटिकल ऍक्टिव्हिटी जे काही असणार आहे तर त्याला काय करणार आहे मित्रांनो, हा ड्रग ब्लॉक करणार आहे. आणि मित्रांनो रेनिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रेनिन रिस्पॉन्सिबल आहे प्रोडक्शन ऑफ अँजिओटेन्सिन फर्स्ट अँड अँजिओटेन्सिन सेकंड. यांचं प्रोडक्शन काय होणार करणार आहे मित्रांनो, ब्लॉक करणार आहे. यांचं प्रोडक्शन ब्लॉक केलं तर तुम्हाला माहितीच आहे की अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी तिथे भेटणार आहे. राईट, इथे बघू शकता तुम्ही ॲलिस्कायरेन ऍक्ट ॲज अ रेनिन इन्हिबिटर विच ब्लॉक द कन्व्हर्सेशन ऑफ अँजिओटेन्सिनोजन टू अँजिओटेन्सिन फर्स्ट. दिस इफेक्ट सर्क्युलरली डिक्रीज द फॉर्मेशन ऑफ अँजिओटेन्सिन सेकंड. तर मित्रांनो हे थिअरी रीड करून तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला चार्ट मध्ये ही प्रोसेस समजून सांगतो मित्रांनो, हे खूप इझी असेल तुमच्यासाठी. मित्रांनो इथे बघा खूप इझी आहे. अँजिओटेन्सिन सेकंड कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये, राईट, विथ दी हेल्प ऑफ ह्या रेनिनच्या हेल्पमुळे काय होतो, अँजिओटेन्सिनोजन कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये कन्वर्ट झाला की पुढची नॉर्मल प्रोसेस होणार आहे, अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये कन्वर्ट होणार आहे. अँजिओटेन्सिन सेकंड पुन्हा रिस्पॉन्सिबल असणार आहे मित्रांनो ब्लड प्रेशर इन्क्रीज साठी, राईट. तर मित्रांनो इथे बघा हे अँजिओटेन्सिन जे असणार आहे ते कन्वर्ट होणार आहे फर्स्ट मध्ये. त्याच्यासाठी जे रेनिन आहे तर हे जे ड्रग आहेत डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर म्हणजे ॲलिस्कॅरेन, एकच ड्रग आहे ॲलिस्कॅरेन. ते हे काय करणार आहे मित्रांनो, हे ड्रग काय करणार आहे, ह्या रेनिनला इन्हिबिट करणार आहे. तर मित्रांनो हे रेनिन ज्यावेळेस इन्हिबिट होणार आहे तर अँजिओटेन्सिनोजन हे अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे का, नाही होणार आहे. तर मित्रांनो ही स्टेप इथेच ब्लॉक झाली तर हे खालच्या स्टेप पूर्ण होणार आहेत का,
इन्क्रीज होणार आहे का ब्लड प्रेशर? नाही होणार आहे. तर मित्रांनो, ॲलिस कॅरेनची मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला समजली की रेनिनला इनहिबिट करतात आणि रेनिनला इनहिबिट केल्यामुळे अँजिओटेन्सिन फर्स्ट आणि सेकंडचं प्रोडक्शन होणार नाहीये, फॉर्मेशन होणार नाहीये. ते फॉर्मेशन नाही झालं तर मित्रांनो काय होणार आहे? अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी तिथे भेटणार आहे, म्हणजे हायपरटेन्सिव्ह पेशंट मध्ये हे ड्रग असे ऍक्ट करणार आहे. तर मित्रांनो, हे रेनिन जे इनहिबिट करायचे कॉम्बिनेशन मध्ये पण ज्यावेळेस खूप हायपर कंडिशन असते पेशंटची की लाईफ थ्रेटनिंग कंडिशन हायपरटेन्शन मुळे, तर कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं. आता समजा डायरेक्ट रेनिन इनहिबिटर ॲलिस कॅरेन कॉम्बिनेशन मध्ये दिला, कशाच्या? रिमिप्रिलच्या. रिमिप्रिल कोणता एजंट आहे? एसीई इनहिबिटर आहे. तर हे मित्रांनो दोन्ही स्टेपवर ते ऍक्ट करणार आहेत आणि स्ट्रॉंग अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेले कोणता पॉइंट? रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर. अँटी हायपरटेन्सिव्ह आपण डे 13 मध्ये बघितलं, डे 14 मध्ये आपण बघितलं रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर मधले हे 3 क्लास. तर मित्रांनो, उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहेत डायरेटिक्स किंवा सिम्पॅटिक इनहिबिटर. मित्रांनो, ह्याची डिटेल नोट्स तुम्हाला भेटणार आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या सर्व सिलेबस नोट्स मध्ये किंवा बॅच मध्ये मी कव्हर करणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जे काही बी फार्म फ्रेंड असतील त्या सर्वांपर्यंत शेअर करा. थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू मित्रांनो.